ನಿನ್ನೆ ಸಂಕ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ शेतकरी ಸಂಘಟನೆಯವರು ನೂರಾರು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಒಂದೆಡೆ ಸೇರಿ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಸಾವಂತ್ ಅಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ನಾವು ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಸಾಥ್ ಕೊಡೋದಾಗಿ ತಮ್ಮ ಜಾಹೀರ್ ಪಾಠ್ಯಮವನ್ನ ನಿರ್ಣಾಯಕವಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. कुठल्या तर जिल्ह्याचा नेता कुठल्या तर जिल्ह्याचा इथं येऊन जागा घेतली कारखाना घेतला अशा सरकार होणार व्हायला नको. तसं एक मोठा म्हणजे तानाजी सावंत पण आहे, दादा कारखाना आहे. त्यामुळे आमच्या जिल्ह्यातले प्रतिनिधी आहेत ते आज ना उद्या आमचं हित चिंतन आहेत संबंधित आहेत. त्यामुळे आम्हाला पण विनंती आहे की आता सध्या तुम्ही साखर कारखाना सुरू केलेला आहे त्या महाराष्ट्र राज्यातनं कायदा पास केला FRP प्रमाणे शेतकऱ्यांना एकार एक रकमी बिल दिलं पाहिजे आणि तुमची रिकव्हरी किती निघत्या त्या रिकव्हरी प्रमाणे त्या ठरल्या रिकव्हरी प्रमाणे पैसे द्यायला पाहिजे. त्याचा सुद्धा लढा महाराष्ट्र राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या रीतीने लढले. पण या निवडणुकीच्या निमित्ताने दादांना आणि जयंतराव पाटलांना विनंती आहे तुम्ही या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निदान 200 रुपये तरी टनामागे जास्त द्यावा हे अपेक्षा महाविकास आघाडीतून बसलेल्या सगळ्या ಸಂಕ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ शेतकरी ಸಂಘಟನೆ ಒಂದೇ ಜೀವ ಎಂಬಂತೆ ಹೋರಾಡ್ತಾ ತನ್ನ ಕಾರ್ಯವೈಖರಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಾವು ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಸಾವಂತ್ ಅವರಿಗೆ ಸಾಥ್ ಕೊಡೋದಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ರು. ಏನು ಸ್ಥಳದಲ್ಲಿಂದನೇ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಸಾವಂತ್ ಅವರಿಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಕೂಡ ಮಾತನಾಡಿದ್ರು. दादा बोला तुम्ही. हाँ बोला. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना नमस्कार. कारण जत शहरात 2-4 दिवसाच्या आधी हे नियोजन झालं होतं. प्रत्येक वार्ड वाईज जरा बैठका लागल्यामुळे मी तिथं येऊ शकलो नाही आहे. पण एक आहे की येणाऱ्या 20 तारखेला जे काही आज जत तालुक्याची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जो माझ्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी मला मताधिक्य देऊन निवडून दिलं. पण आज ज्या कामाच्या जोरावर मी आणखीन एकदा आपल्या समोर येतोय त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही सगळ्यांनी या हाताच्या चिन्हापुढच्या बटन दाबून मला या जत तालुक्याची दुसऱ्यांदा काम करण्याची संधी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळात मी तुम्हाला या जतच्या तालुक्याचा लागलेला कलंक दुष्काळाचा कलंक या ठिकाणी पुसण्यासाठी मी आटोकाट आपल्या कटिबद्ध राहीन. मी आणखीन एकदा मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी या येणाऱ्या 20 तारखेला हाताच्या चिन्हापुढचं बटन दाबून मला विजयी करावं एवढंच. वतीने जत विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये जत विधानसभा निवडणुकीच्या कुठल्या पक्षाला आणि कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचं याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या आदेशानुसार आणि सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील आणि जतचे विक्रमदादा विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत त्याचबरोबर जत संघ शाखेतील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर संघचे उपसरपंच व आमचे सहकारी मित्र सुभाष पाटील आम्ही एकत्रित विचार करून जे आम्ही जे मुद्दा मांडले होते जे लेटर पॅडवर पाठिंबा देणार होते त्याबाबत प्राथमिक व अगोदर चर्चा करून त्यांचं चर्चामध्ये आमच्या विचारावर एकमत झालं आणि सर्व सामान्य जनतेला शेतकऱ्याला आणि जे आपण घेतलेले मुद्दे आहेत त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाल्यामुळं त्यामुळे निवडणूक संपल्या 3-4 दिवशी आम्ही तुमच्याबरोबर काम राहून पक्षात आम्ही सत्यात येऊ न येऊ निवडून येऊ न येऊ तरीसुद्धा आम्ही तुमच्या शेतकरी संघटनेच्या विचाराला शेतकऱ्याला न्याय हक्क देण्यासाठी कायमस्वरूपी लढत राहू. त्याने असं आम्हाला आश्वासन दिल्यामुळं शेट्टी साहेबांच्या विचार आणि विशाल पाटलांच्या विचारधर्मीनुसार आज आम्ही माननीय सन्मान्य महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रमदादा पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा करतो. विक्रमदादा सावंत यांना जाहीर पाठिंबा करतो आणि उद्यापासून जेवढी जत तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी आहेत त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी न विचार करता भाजपच्या कुठल्याही आश्वासनाला भूलतापा पडता देश बचाव भाजप हटव ही नारा शेतकऱ्यांनी द्यावं. का तर सामान्य हा प्रश्न इज्जत शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. पक्षपात अमुक टमुक टीका होऊ शकते पण भाजप सरकारनं शेतकऱ्याला 100% फसवले. येणाऱ्या काळात दिवसामध्ये भविष्यामध्ये शेतकरी हा पक्षाचा आणि धोरणात्मक गुलामगिरी होऊ शकते. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही मान्य नाही. त्यामुळे यांच्याबरोबर जे आम्ही ठरलेले विषय होतं त्यांनी मान्य केले. येणाऱ्या निवडणूक संपल्यानंतर दादा 100% निवडून येतील ही पण आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत
ठाम आणि आत्मविश्वास आहे दादा 100% निवडून येतील. त्यामुळे येणाऱ्या दिवस काळामध्ये आपण ठरल्या विषयाप्रमाणे निवडणूक संपल्या 3-4 दिवशी आम्हाला कामाला लागू त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही जाहीर पाठिंबा दिले. त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असणारे उटगीचे बसवराज बिराजदार काका आणि संघचे उपसरपंच काँग्रेसचे कार्यकर्ते हनुमंतराय MR जिगजणी आणि साहेबगौडा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बरेच शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादाला चांगल्या रीतीने सपोर्ट करतो आणि दादालाच आम्ही निवडून देतो एवढा विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचा मनापासून जत तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळीने अजून सुद्धा प्रयत्न करून चांगल्या रीतीने प्रयत्न करून आणि या महाराष्ट्र राज्यातला जत तालुक्याचा राजकारणच इतिहास घडवावा असं मी सगळ्यांना आव्हान देतो आणि माझं या चाललेले विषय थांबवतो. जय जय महाराष्ट्र. ಇನ್ನು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭೀಮರಾಯ ಪಾಟೀಲ್, ಸಿದ್ಗೊಂಡ ಬಿರಾಜ್ದಾರ್, ಊರಿನ ಸರ್ಪಂಚರಾದಂತಹ ಸುಭಾಷ್ ಪಾಟೀಲ್ ಇನ್ನಿತರ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ನಿನ್ನೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಂತಹ ಈ ಒಂದು ಅಧಿಕೃತ ಘೋಷಣೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅಧಿಕ ಲಾಭವಾದರೆ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ನುಂಗಲಾರದಂತ ತುತ್ತಾಗಿದೆ. ನೋಡಬೇಕು ಬರುವಂತಹ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಮತದಾರ ಪ್ರಭು 20ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಜೈ ಅನ್ನುತ್ತಾನೆ ಅಂತ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ಗಡಿನಾಡು ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್.